हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर। मंडळी, सध्या अधिक मासाचा उत्तरार्ध सुरू आहे। अधिक मासात जावई गाई देवता गंगेला वाण देणं, अधिक मासाचं महात्म्य वाचणं, गौमातेची पूजा करणं, आपल्या आईची पूजा करून तिची ओटी भरणं, विष्णुयाग अशा सर्व गोष्टींना 17 मे 2026 पासून सुरुवात झालेली आहे। 15 जूनपर्यंत या सर्व गोष्टी चालणार आहे, कारण 15 जूनपर्यंत अधिक मास असणार आहे। दर 3 वर्षांनी येणारा अधिक मास धार्मिक आध्यात्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा असतो। अधिक मासातील तिथींना दानाचं देखील विशेष महत्त्व आहे। पवित्र नदीत स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे। त्याचबरोबर गौमातेची पूजा करायला देखील खूप महत्त्व आहे। तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अधिक मास संपण्याआधी गाईला आपल्याला एक वाण द्यायचा आहे। तुम्ही दिलेला असेल तर ठीक, नसेल दिला तर गाईला नक्की आपण काय वाण द्यायचं आहे याबद्दलची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी कमेंटमध्ये लिहा जय गौमाता। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। अधिक मासामध्ये दान द्यायला खूप महत्त्व आहे। तर दान नेमकं कोणत्या वस्तूंचं द्यायचं असतं? दानामध्ये प्रामुख्याने अनारसे, बत्तासे, रेवड्या, मोदक, बर्फी, म्हैसूर पाक असेल, जे सच्छिद्र पदार्थ असतात ते पदार्थ, सप्तधान्य यांच्यासारख्या गोष्टी अधिक मासात दान म्हणून दिले जातात। अनारसे असतील, बत्तासे असतील, मोदक असेल, काही बर्फी असतील, तर यांच्यासारख्या पदार्थांचे 33 नग अधिक मासात दान दिले जातात। त्याचबरोबर दीपदान केलं जातं, तांब्याचं पात्र, वस्त्रदान या सगळ्या गोष्टींचा अधिक मासातील दानामध्ये समावेश होतो। इच्छाशक्तीनुसार काही लोक पैशांचं देखील दान करत असतात। अधिक मासामध्ये आपण जे काही करतो दान, तर ते 33च्या पटीत दान करायला महत्त्व असतं। तर 33 कोटी देवता ही भावना समाजामध्ये रूढ आहे। त्या आधारे म्हणून 33 वस्तूंचं दान आपल्या समाजात अधिक मासामध्ये त्याला स्थान दिलेलं आहे। निसर्ग आपल्याला भरभरून देतो। वायू असेल, जल, आकाश, वनस्पती आपल्या जगण्याचा ते अर्थ प्राप्त करून देतात। त्यानिमित्ताने देवांचं पूजन करण्याची एक समाज भावना आहे। तर 3 वर्षांनी अधिक मास येतो, मग अधिक मासात 33 दानाला खूप महत्त्व आहे। सच्छिद्र स्वरूपात अनारसे, बत्तासे या गोष्टींचा अधिक मासातील दानामध्ये आपण समावेश करत असतो। अनंत कोटी देवता म्हणून सच्छिद्र अनारसे, त्यावरील छिद्रे मोजता येत नाही, म्हणून अधिक मासामध्ये सच्छिद्र पदार्थ दान करण्याची परंपरा सुरू झालेली आहे। आता अधिक मास सुरू होऊन एक 3 वार होत आलेले आहे। 15-20 दिवस अधिक मास सुरू होऊन झालेले आहे। 10-12 दिवस अधिक मासाचे अजून शिल्लक आहे। मग अधिक मास संपण्यापूर्वी आपण जर काही दान केलेलं नसेल, कुठे गेला नसेल, पवित्र नदीच्या ठिकाणी स्नान करायला, लेक जावयाचा मानपान काही कारणास्तव झाला नसेल किंवा लेक जावई नसतील, मग तरीही तुमची दान करायची इच्छा असेल तर तुम्ही गाईला दान द्यायचं आहे। तर गाईला नक्की काय दान द्यायचं आहे? तर अधिक मासाला धोंड्याचा महिना असं म्हणतात, कारण आपण अधिक मासामध्ये धोंडे बनवत असतो। पिठामध्ये पुरण भरून त्याच्यामध्ये आपल्याकडे काही ठिकाणी मीठ, मिरची, पैसे, खडे, धने यांच्यासारख्या वस्तू टाकतात। मग हेच धोंडे आपल्याला गाईला दान करायचे। पण गाईला धोंडे बनवताना आपण त्याच्यामध्ये कोणत्याही वस्तू टाकायचे नाही, फक्त त्या पिठामध्ये पुरण भरून ते तळून धोंडे गाईसाठी बनवायचे आहे। तर गाईसाठी देखील आपण 33 धोंडे बनवायचे आहे। आता तुमच्याकडे गाय नसेल, सिटीत राहत असाल किंवा तुमच्याकडे गाय नसेल पाळलेली, तर मग तुम्ही आपल्या दारावर गाय येत असेल, आजूबाजूला शेजाऱ्यांकडे गाय असेल किंवा मग गौशाळा असेल, तर तिथे जाऊन देखील तुम्ही गाईला दान करू शकता। असं काही नाही की तुमच्याकडे गाय पाहिजे, वास्तविक आपल्याकडे गाय असायला पाहिजे। गाईचं पूजा करायला खूप महत्त्व आहे, गाईची सेवा करायला खूप महत्त्व आहे। पण नसेल काही कारणास्तव गाय आपण, तर दुसऱ्यांच्या गाईची देखील आपण पूजा करू शकतो। त्या गाईला आपण 33 धोंडे दान करायचे आहे, वाण म्हणून ते धोंडे आपण गाईला द्यायचे आहे। आता ज्या दिवशी आपण लेक जावयाचा मानपान करणार असाल, धोंडा करणार असाल, त्या दिवशी तुम्ही हे धोंडे दान करा। किंवा लेक जावयाचा मानपान झाला असेल, गाईला वाण द्यायचे तुमच्याकडून राहून गेले असतील, तर गाईसाठी तुम्ही धोंडे बनवा, 33 धोंडे बनवा आणि गाईला द्या। आता लेक जावयाचा मानपान करायच्या दिवशी जर धोंडे बनवणार असाल, तर गाईचे धोंडे सर्वप्रथम बनवून घ्यायचे। त्यामध्ये कोणत्याही वस्तू टाकायची नाही, फक्त पुरणाचे धोंडे बनवायचे। गाईची हळद कुंकू अक्षता वाहून पूजा करायची। त्याचबरोबर गाईला ते धोंडे आपण खाऊ घालायचे आहे। त्यासोबत गाईला तुम्ही थोडेसे सप्तधान्य खाऊ घाला किंवा मग गहू, तांदूळ, बाजरी यांच्यासारखं धान्य खाऊ घाला।
आणि त्यासोबत थोडासा गूळ देखील आपण गाईला खाऊ घालायचा आहे. त्यानंतर गाईला मनोभावे नमस्कार करायचा, कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये गाईला खूप पूजनीय स्थान आहे. गाईला लक्ष्मीचं रूप मानलं जातं, गौमाता असं म्हटलं जातं. गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देवांचं स्थान आहे अशी देखील आपल्या हिंदू धर्मात मान्यता आहे. म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये गाईची सेवा करायला खूप महत्त्व आहे. तर अशा प्रकारे अधिक मास संपण्यापूर्वी आपण जर गाईला 33 धोंडे वाण दिले तर त्यामुळे आपल्यावरती 33 कोटी देवता प्रसन्न होतात, सर्व देवांचा आशीर्वाद लाभतो. त्याचबरोबर अधिक महिना धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा असतो. तर या पवित्र महिन्यामध्ये आपण जर गौमातेची सेवा केली तर गौमातेचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर राहतो. आपल्या कुटुंबावरती कोणत्याही आर्थिक अडचणी येत नाही, कोणतेही संकट आपल्या कुटुंबावरती येत नाहीत. अधिक मास संपण्यापूर्वी जर तुम्ही गाईला वाण दिलेलं नसेल तर 33 धोंड्यांचं वाण द्यायला विसरू नका. त्याचबरोबर त्यासोबत गाईला दररोज हिरवा चारा खाऊ घाला, गूळ खाऊ घाला. असं नाही की फक्त अधिक महिन्यातच आपण गाईची सेवा करायची. अधिक महिना संपल्यानंतर देखील तुम्ही दररोज गाईला हिरवा चारा घालून त्याचबरोबर ताजी चपाती घालून गाईची सेवा करायची आहे. अधिक महिन्यात गाईच्या कोणत्या आपण सेवा करायच्या याबद्दलची माहिती सांगणारा सेपरेट व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेला होता. त्याला खूप छान प्रतिसाद मिळालेला आहे. अधिक मासामध्ये तुम्ही गाईची सेवा केली का, गाईला वाण दिले का, त्याचबरोबर लेक जावयाचा मानपान केला का, जोडवी बदलले का, ते मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. जोडवी बदलले नसेल तर अधिक महिना संपण्यापूर्वी सौभाग्यवती महिलांनी आपली जोडवी नक्कीच बदलून घ्या. आपल्या दारावरती गाय येत असेल किंवा मग जवळ गौशाळा असेल तर त्या गाईला दररोज तुम्ही ताजी चपाती खाऊ घालायला विसरू नका. इकडे तिकडे दान करायला जाण्यापेक्षा अधिक मासामध्ये आपल्या प्रत्येकाच्या घराजवळ गाय असते, गौशाळा असते, दारावरती गाय येऊन उभी राहत असते. तर त्याच गायीची जर आपण सेवा केली, तिलाच आपण वाण दिले, तिलाच आपण काही गोष्टींचं दान केलं गाईला, तर नक्कीच 33 कोटी देवतांच्या सेवेचं पुण्य आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. गाईला वाण देताना घरातील जी सुवासिनी स्त्री असते तिने गाईची हळद कुंकू लावून पूजा करायची आहे आणि एका ताटामध्ये किंवा पत्रावळ असेल तर त्या पत्रावळीमध्ये आपण ते धोंडे ठेवून गाईला खाऊ घालायचे. डायरेक्ट जमिनीवरती ते आपण टाकून द्यायचे नाही. आपण गाईला वाण देणार आहोत त्यामुळे गाईला दिव्याने औक्षण देखील करायला विसरू नका. तर मंडळी, तुमच्या घरी गाय आहे का? कारण आजकाल खूप कमी लोकांच्या घरी गाई, बैल, शेळी यांच्यासारखे प्राणी बघायला मिळतात. गावाकडे खेड्यावरती अजूनही बऱ्याच लोकांच्या घरी आपल्याला गाई बघायला मिळतात. पण शहरात थोडा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे जर आपल्या दारावरती गाय येत असेल तर त्या गाईला वाण द्या किंवा मग गौशाळा असेल तर गौशाळेत जाऊन तुम्ही गाईला वाण दिले तरी चालतील. तर मंडळी, असा होता आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये अधिक मास संपण्यापूर्वी गाईला आपण काय वाण द्यायचे आहे, वाण कोणी द्यायचे, कधी द्यायचे, कसे द्यायचे याबद्दलची डिटेल माहिती जाणून घेतलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याशेजारी एक बेल आयकॉन आहे, त्याच्यावरती देखील क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओंचे अपडेट तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळतील आणि तुमच्याकडून आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवरचा एकही माहितीपूर्ण व्हिडिओ मिस होणार नाही. अधिक माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. भगवान विष्णू तुम्हा सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करो असे त्यांच्या चरणी प्रार्थना करते आणि थांबते.